नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या शेतपिकाचे नुकसान झालेल्या तालुक्यातील गावांमध्ये पीक कर्ज व पुनर्गठन संदर्भात एक शासनाने महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे। जे या संदर्भातच आपण सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। तर मित्रांनो, पीक कर्ज व पुनर्गठन या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी याचा लाभ पुन्हा मिळणार आहे हे आपण सविस्तर माहिती पाहूया। राज्यामध्ये 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्यासंदर्भात 26 नोव्हेंबर 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। तर बघा, राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्याचे शेत नुकसान झाले होते। तर यामध्ये बघा, पशुहानी, मनुष्यहानी व घराची पडझड, गावातील बाधितांना स्थलांतरित करणे व आपदग्रस्तांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल विभागाअंतर्गत दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। त्याच्यामध्येच सहकार विभागाची संबंधित या सवलती देण्यात येणार आहेत। तर त्यामध्ये बघा, सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीची निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती 1 वर्षासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे।